नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण MPSC मार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 अंतर्गत ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर जाहिरात क्रमांक हा आहे आणि एकूण 1884 जागा MPSCने यावेळेस काढलेल्या आहेत. तर आपण ते बघू कोणत्या विभागामध्ये आणि कोणत्या पदामध्ये किती जागा आहेत. तर ठीक आहे. तर चला मग बघू. आता पदचे नाव व तपशील याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ आपण. तर उद्योग निरीक्षक यामध्ये एकूण 9 जागा आहेत. कर सहाय्यकाच्या एकूण 73 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक एकूण 4 जागा आहेत आणि लिपिक टंकलेखक यामध्ये एकूण 1673 जागा आहेत. आणि आता आपण अशा एकूण 1884 जागा MPSCने काढलेल्या आहेत गट क साठी. आणि आता यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ते आपण बघणार आहोत. तर पद क्रमांक 1 यासाठी आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी लागणार आहे. तर पद क्रमांक 1 कोणते आहे? तर पद क्रमांक 1 आहे उद्योग निरीक्षक. एकूण 9 जागा आहेत त्याच्या. आणि आता पद क्रमांक 2 साठी शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट हे त्याची पात्रता आहे. पदवीधर असणे व आपली टायपिंग टेस्ट टायपिंग जे आहे टायपिंग स्किल ते असणे आवश्यक आहे. तर पद क्रमांक 2 आहे कर सहाय्यक एकूण 73 जागा. आणि पद क्रमांक 3 तांत्रिक सहाय्यक एकूण 4 जागा. याच्यासाठी आपण शैक्षणिक पात्रता बघू. तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती म्हणजे केवळ आपण पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीधर म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर. ठीक आहे. आणि पद क्रमांक 4 लिपिक टंकलेखक ज्याच्या 1673 जागा आहेत, ज्याच्या भरपूर जागा आहेत. त्याची जे शैक्षणिक पात्रता आहे ते आहे पदवीधर व मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनमध्ये मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनमध्ये एकूण 40 शब्द प्रति मिनिट हे आपल्याकडे योग्यता असणे आवश्यक आहे. आणि आता आपण वयाची अट बघणार आहोत. तर 1 फेब्रुवारी 2024 रोजी आपण जास्तीत जास्त हे 38 वर्ष व कमीत कमी 19 वर्ष असणे आवश्यक आहे. ठीक आहे. पद क्रमांक 1 साठी 19 ते 38, पद क्रमांक 2 साठी 18 ते 38, 3 साठी 19 ते 38 आणि पद क्रमांक 4 म्हणजेच लिपिक साठी 19 ते 38 वर्ष आहे. आणि यामध्ये मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अनाथ विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघ जा काय आहे. तर आणि नोकरीचे जे ठिकाण आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठलेही नोकरी मिळणार आहे. ठीक आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे भरती आहे. आणि फीचं जे स्ट्रक्चर आहे ते असं आहे की खुला प्रवर्ग जो आहे त्याला एकूण 544 रुपये फी आहे. आणि मागासवर्गीय व EWS तसेच अनाथ विद्यार्थ्यांसाठी एकूण 344 रुपये फी आहे. ऑनलाईन करण्याची जी पद्धत आहे ते ऑनलाईन आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तशी मी ते लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. आणि तुम्हाला जे परीक्षा केंद्र आहेत ते एकूण किती मिळणार आहेत? तर 6 परीक्षा केंद्र आहेत. ते कोणते आहेत? तर एक आहे अमरावती, एक आहे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व ठाणे असे एकूण 6 परीक्षा केंद्रे राहतील महाराष्ट्रामध्ये. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 4 जून 2024. तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, कारण की साईट कधी लोड घेते कधी चालत नाही, हे प्रॉब्लेम सुरूच असतात साईटचे. तर त्यामुळे शक्य तेवढं लवकर तुम्ही फॉर्म भरा. आणि पूर्वपरीक्षा जी आहे ते 12 जुलै 2024ला राहणार आहे. तर तुमचा जो अभ्यास आहे तो कंटिन्यू सुरू ठेवा आणि मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जे काय प्रेशर राहते ते हँडल करता येणार आहे. ठीक आहे. आणि आपण काय करणार आहोत? तर आपल्या चॅनलवर जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत MPSCच्या दृष्टिकोनातून ते घेणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा परीक्षेमध्ये
फायदा होणार आहे. ठीक आहे. ते परीक्षेमध्ये खूप तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. तर तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना शैक्षणिक पात्रता, फीचं स्ट्रक्चर काय आहे, कोणत्या पदाला किती जागा आहेत, हे सर्व कळणार आहे. ठीक आहे. तर धन्यवाद. मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत. ठीक आहे. धन्यवाद.